ओम काली. आपल्या आध्यात्मिक यूट्यूब परिवारात सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आजचा आपला विषय आहे की साक्षात कालभैरव असलेल्या खरसुंडीचे जे सिद्धनाथ महाराज आहेत, ते भक्तांच्या जीवनात असलेल्या अडीअडचणी, करणी, जादूटोणा, प्रेतबाधा या सगळ्यांपासून कसं संरक्षण करतात आणि त्यांचं हे संरक्षण कसं प्राप्त करून घ्यायचं यावर आज मी बोलणार आहे. आता वेगवेगळ्या स्वरूपामध्ये कालभैरव प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये आहेत. पण अशा ज्या अडीअडचणी असतात, अशा अडीअडचणीमध्ये त्यांचं संरक्षण कसं मिळवायचं हे कुणाला माहीत नाही. तर ज्याच्या घरी अशा अडीअडचणी खरंच आहेत, त्यांनी अगोदर पहिली गोष्ट केली पाहिजे की संकल्पयुक्त होऊन, निदान संकल्पयुक्त होऊन ह्या सिद्धनाथाच्या 11 वाऱ्यांचा तरी संकल्प घेतला पाहिजे. मी संकल्प हा शब्द बोललेला आहे कारण की सेवा सगळीच करतात, त्यांच्या देवाच्या दर्शनाला सगळेच जातात. पण जर इतक्या मोठ्या पद्धतीने जर घरामध्ये अडीअडचणी असतील, तर मग त्यातून संरक्षण त्यांचं कसं प्राप्त करून घ्यायचं, तर त्यासाठी संकल्प खूप गरजेचा आहे. कारण एखाद्या गोष्टीचा ज्यावेळेस आपण संकल्प घेतो, त्यावेळेस ज्या देवतेसाठी आपण संकल्प घेत असतो, त्या देवतेच्या ज्या काही गण असतात, ते गण पहिल्यांदा आपला संकल्प ऐकतात. आणि तो संकल्प आपण ज्यावेळेस पूर्णत्वाला नेत असतो, त्यावेळेस ते गण आपल्या त्या अडीअडचणीपासून कसं बाहेर काढायचं यावरती ते गण कार्य करायला सुरुवात करतात. निदान ज्यावेळेस आता संकल्प घेण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत आहे. संकल्प कशा पद्धतीने घेतला पाहिजे यावर सुद्धा मी लवकरच व्हिडिओ तयार करेल. परंतु आता सांगायचं असं की जे हे कालभैरवनाथ आहेत, साक्षात खरसुंडीचे सिद्धनाथ आहेत, जे काशीचे कोतवाल आहेत, त्यांची कथा खूप मोठी आहे. आपण त्या गोष्टीसुद्धा पुन्हा घेणार आहोत की त्यांचं उत्पत्ती कशी झालेली आहे आणि ते इथपर्यंत खरसुंडीपर्यंत कसे आलेले आहेत, हे सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा नंतर आपण बघणार आहेत. परंतु सध्याला ज्या ह्या अडीअडचणी आहेत, ह्याच्यावरती त्यांच्याकडून तोडगा कसा काढून घ्यायचा ह्याच्यावरती आपल्याला बोलायचं आहे. लोकांच्या जीवनामध्ये अशा पद्धतीचे आणि सध्याच्या या धकाधकीच्या जीवनातसुद्धा ह्या खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत. असे करणीचे, जादूटोण्याचे, भानामतीचे, काय काय जणांना तर पोटा पाण्याला म्हणजे लेकरू बाळू नाही पोटाला, ह्याला असे सुद्धा प्रॉब्लेम्स घरामध्ये आहेत. आज ह्या जे सिद्धनाथ महाराज आहेत, ह्या सिद्धनाथ महाराजांच्याच मंदिरामध्ये खरसुंडीच्या आग्नेय बाळाचा पाळणा, हे सिद्धनाथांचा ह्यांना पुत्र म्हणवलं जातं. त्यांचा पाळणा आहे. ज्याच्या घरामध्ये खरोखरच संतती नसेल, अशांनी संकल्पयुक्त होऊन समजा 11, 21 अशा वाऱ्यांचा संकल्प करून ह्या आग्नेय बाळाचा जो पाळणा आहे, तो विधिवत पद्धतीने त्याची पूजा केली पाहिजे. त्याचं वेगळंच फळ आहे. कुणाच्या आयुष्यामध्ये नवग्रहांचा प्रॉब्लेम आहे, तर ह्याच खरसुंडीच्या सिद्धनाथ महाराजांच्या जवळजवळ 9 ग्रहांचं मंदिर आहे. ह्या नवग्रहांची विधिवत पूजा केली पाहिजे आणि ह्या खरसुंडीच्या सिद्धनाथाला भजलं पाहिजे. तरी नवग्रहांपासून प्रोटेक्शन मिळवण्याचं किंवा प्रोटेक्शन देण्याचं काम हे नाथबाबा करत असतात. असे हे खरसुंडीचे जे सिद्धनाथ महाराज आहेत, हे भक्तांच्या हाकेसरशी धावून येत असतात. माझ्या पुढची सुद्धा काही उदाहरणं आहेत, ज्यांच्या पोटी किती दवाखाने करून थकलेली लोक आहेत, अशी की ज्यांच्या पोटाला पुत्र संतान किंवा काहीच नव्हतं, अशांचं सुद्धा तिथं गेल्यानंतर कल्याण झालेलं आहे. तिथं त्यांनी वाऱ्या केलेल्या आहेत. 11 वाऱ्यांमध्ये, 21 वाऱ्यांमध्ये लोकांना फरक आलेले आहेत. ज्यांच्या घरावरती काळी जादूटोणा करण्याधरण्या केलेल्या आहेत, अशांपासून सुद्धा नाथबाबांनी त्या लोकांचं संरक्षण केलेलं आहे, फक्त संकल्पाच्या जोरावरती. काही करण्या जादूटोण्यात अशा असतात वैरत्वातून की इतक्या परकोटीचं वैरत्व असतं त्यांचं की त्या पुढच्या माणसाचा जीव घेण्यासाठी केले जातात. अशा व्यक्तींनी सुद्धा ज्यावेळेस आपण संकल्प करतो आणि तिथं 11, 21 वाऱ्या जरी केल्या, तरी घरामध्ये जीवितहानी होणार नाही याची पूर्ण काळजी हे सिद्धनाथ बाबा करतात. ते स्वतः घोड्यावर बसून असं त्या जे क्षुद्र शक्ती आहेत त्यांच्या मुखातून सुद्धा त्या गोष्टी बाहेर पडलेल्या आहेत की बाबा आम्ही त्याला घ्यायसाठी गेलो होतो, पण जो घोड्यावरचा तो देव आहे, तो त्यांना आडवा आला, तो आम्हाला आडवा आला. त्यांनी आम्हाला जीवाला हात लावून दिला नाही. त्यांनी पुढून आम्हाला सांगितलं की जर तू काय करशील असं, तर मी तुला सोडणार नाही. अशा गोष्टी ह्या शुद्ध शक्तींच्या मुखातून सुद्धा ऐकण्यात आलेल्या आहेत. म्हणजे संकल्पामध्ये एवढी ताकद आहे. आणि संकल्प करून जर ह्या देवाची सेवा जर आपण सुरू केली, त्याची चाकरी सुरू केली आणि त्याच्या वाऱ्या जर सुरू केल्या, तर ह्या शक्त्या जास्त दिवस आपल्या घरामध्ये टिकणार नाहीत. कारण शास्त्र शुद्ध आहे, शास्त्र संगत आहे. यांची आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा भरपूर स्थान आहेत. सोनारी असेल, म्हसवड असेल,
वीर असेल, हे खरसुंडी असेल, ह्यांची स्थानं कशी तयार झाली याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ तयार करणार आहे. त्याबरोबर संकल्प कसा करायचा आणि मग ह्यांच्या वाऱ्या कशा करायच्या ह्याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ तयार करणार आहे. पण खरंच ह्या देवाला खरंच शरण गेलं पाहिजे, ज्याच्या खरंच घरामध्ये असे प्रॉब्लेम असतील ना, कारण भैरव आहे ते आणि भैरवांची उत्पत्तीच उग्र स्वरूपामध्ये झालेली आहे आणि भैरव कार्य करतात. फक्त आपल्याला कळलं पाहिजे की पद्धत कुठली वापरायची. आपण आपल्या आध्यात्मिक यूट्यूब परिवारामध्ये अशा आध्यात्मिक माहिती दररोज आणत असतो. जर खरंच तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि कालच आपल्या नाथबाबांची 14 तारखेला यात्रा संपन्न झालेली आहे. नाथबाबांच्या कृपेने त्यांचं दर्शनसुद्धा खूप चांगलं झालं. त्यांनी त्यांची सेवासुद्धा खूप व्यवस्थित पद्धतीने घडवून आणली आणि त्यांच्याच प्रेरणेने आजचा हा मी व्हिडिओ तयार करत आहे. खरंच श्री सिद्धनाथ महाराज खूप भक्ताला खरंच लवकर प्रसन्न होतात.